हॅलो मैत्रिणींनो, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका सुंदर व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर छान सकाळी सकाळी ऊन पडलं होतं आणि या बाल्कनीमध्ये ना मी सगळी जी देवांना वाहण्याची जी पत्री आहेत, फुलं आहेत त्याची झाडं लावली। तर हे बेलाच्या झाडाला खूप सुंदर पालवी फुटली आहे आणि हे आहे गोकर्णाचं झाड, शमीचं झाड, तुळस, असे सगळी छान झाडं मी या बाल्कनीत लावलीत। आणि खरंच निसर्गाची किमया बघा ना किती सुंदर आहे। हे झाड आणलं तेव्हा इतकं लहान होतं आणि आता त्याला इतकं सुंदर अंकुर फुटलेत। तसंच सिमिलरली हे एक झाड म्हणजे कुठून उगवून कुठे जातं बघा झाड ते। आणि हे सुद्धा गुलाबी पानांचं झाड आहे ना, ह्याला सिंगोनिया बोलतात। हे पण खूप छोटं होतं। आता ह्याचेच मी दोन भाग केलेत, एक मी खाली ठेवले आणि एक हे असं वरती ठेवलंय। एकंदर खूप छान वाटतंय झाडांकडे पाहिलं की। आणि हा जो आहे ना, हा माझा देवाऱ्यातला कळस होता। त्याला इतकी छान कोंब फुटला होता म्हणून म्हटलं चला आपण कुंडीत लावूया। थोडं झाड मोठं झालं की मग आपण बाहेर कुठेतरी एका मोकळ्या जागी ठेवून देऊया। आणि हे बघा, ही जी पिल्लं येतात ना स्पायडरची, ती मी एका मोठ्या कुंडीत सगळी एकत्रच लावली। कारण किती ती कुठे कुठे ठेवणार, पाण्यामध्ये ठेवली तर मग ती सडून जातात त्याची मुळं। आणि हे एक सुंदर एक झाड आणलं होतं, खूप छोटं झाड होतं, त्याला पण आता मुळं फुटायला लागली आहेत। आता विचार करते ना, एक दिवस नर्सरीमध्ये जाऊन ना ही एकाची 4 झाडं करीन। आणि हे बोगनविला, हे तर तुम्ही काय विचारू नका, दरवर्षी ते सुकतं, परत ताजंतवानं होतं, परत त्याला कोंब फुटतात। आणि ही मनी प्लांटची तर शेतीच आहे माझ्याकडे, कोणाला द्यायचं नाही असं म्हणतात, पण मी देते। कारण काय ना, दिल्याने वाढ होते। ते म्हणतात ना की मनी प्लांट चोरून आणणं, मला ते पटतच नाही। चोरलेला पैसा काय टिकतो का आपल्याकडे? नाहीच ना। त्यामुळे काही नसतं ह्या सगळ्या गोष्टी। आणि हा असा सुंदर निसर्ग रोज माझ्या डोळ्यासमोर असतो। समोर महादेवांचं मंदिर आहे, इतकं प्रसन्न वाटतं रोज सकाळी उठल्यानंतर। आणि आज वातावरण पण स्वच्छ होतं, समोर सुंदर तळं, महादेवांचं मंदिर आणि समोर हे असं सुंदर स्वच्छ आभाळ पाहत राहावंसं वाटतं। हा असा निसर्ग मी रोज पाहते, त्यामुळे ना मला माझ्या घरावर आणि या निसर्गावर खूप प्रेम आहे। म्हणजे मी माझ्या घरापासून लांब राहूच शकत नाही, कारण हे असं कुठे मला पाहायला मिळणार नाही। म्हणून असं म्हणतात की घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळशी वृंदावन असावं, रोज सकाळ संध्याकाळ तिथे दिवा लावावा। आता ज्या लोकांची बैठी घरं आहेत, जे गावी राहतात, त्यांच्यासाठी हे सगळं खूप सोयीस्कर आहे। पण आपल्यासारखी लोक जी फ्लॅटमध्ये राहतात, चाळीत राहतात, आपल्याला शक्य आहे का आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळशी वृंदावन ठेवायचं? नाहीच ना, कारण ऊन नाही लागत, पाऊस नाही येत, मग ते झाडाची वाढ कशी होणार? मग मी काय केलं ना, मी एक आयडिया केली आहे। हे जे तुळशी वृंदावन आहे, हे ज्यावेळेस दिवाळीला दिवे विकतात त्यांच्याकडनं मी हे छोटं तुळशी वृंदावन विकत घेतलं। आणि आपण तसंही देवांना तुळस वाहतोच, विष्णूंना, बाळकृष्णाला। मग काय करायचं, रोज थोडीशी तुळस ह्या तुळशी वृंदावनामध्ये रोवायची आणि हे तुळशी वृंदावन आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचं आणि सकाळ संध्याकाळ तिथे दिवा लावायचा। हे मी आता ठरवलंय हे करणं। आणि बघा किती क्यूट वाटतंय हे तुळशी वृंदावन, खूप छान वाटतंय। हा एक काय म्हणतात ना, जुगाडच म्हणेन मी, कारण आपल्यासारख्या लोकांना त्याच्याशिवाय पर्याय नाहीये। तर आज होती कार्तिक एकादशी आणि कार्तिक एकादशीचं काय महत्त्व आहे हे तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पण आज म्हटलं एक छोटी विठ्ठलाची रांगोळी काढावी। आणि ही रांगोळी आहे ना, माझी मैत्रीण आहे सुचिता, तिने तिच्या पेजवरती ही रांगोळी आहे, तर खूप आवडली मला, साधी सोपी पटकन झटपट काढता येण्यासारखी, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ही शेअर करूया। आणि जमली मला। ॲक्च्युली कसं आहे, इतकं मी काही असं फार क्रिएटिव्ह नाही आहे किंवा इतकं मला आर्टिस्ट नाही आहे, पण जसं जमतं तसं काढते। आणि ही जी आपण ऑइलची जी बॉटल आहे ना, ह्याच्याने रांगोळी खूप छान इक्वल अगदी 5 बोटांची असल्यासारखी पडते। तर अशी साधी सोपी रांगोळी काढल्यानंतर मी माझा मोर्चा वळवला उंबरठ्या पूजनच्या इथे। कारण हळदीचं लेपन मी पौर्णिमेला करणार आहे, त्यामुळे आज मी हळदीचं लेपन नाही केलं, पण आज कार्तिक एकादशी आहे, त्यामुळे अशी सुंदर उंबऱ्यासमोर रांगोळी काढली। रांगोळीचं पण एक विशेष महत्त्व आहे बरं का। रांगोळी रोज आपण आपल्या दारात काढली ना, तर असं म्हणतात की जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेरच थांबते आणि घरामध्ये सकारात्मकता येते। पण रांगोळीच्या बाबतीत किंवा प्रवेशद्वार सजवण्याच्या बाबतीत ना, माझं थोडंसं मत वेगळं आहे। मला असं वाटतं ना की माझ्या दरवाजावरती, माझ्या प्रवेशद्वारावरती जे कोणी येतील त्यांच्या मनामध्ये माझ्या बाबतीत, माझ्या घराच्या बाबतीत जे चांगले विचार असतील तर त्यांचं स्वागत आहे, जे वाईट विचार आहेत ते ठीक आहेत, पण 1-2 मिनिटासाठी का होईना हे सगळं बघून त्यांच्या मनातही माझ्या घरच्यांविषयी, माझ्या घराविषयी, माझ्याविषयी एक 5% का होईना
पॉझिटिव्ह विचार नक्की येतील अशी माझी भावना आहे. आणि हे सगळं जे आहे ना, हे फक्त आत्मिक समाधान लाभण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण शेवटी किती झालं ना, मन जर समाधानी असेल ना तर आयुष्य सुखकर बनतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हे सगळं करता का? आणि त्यामधून तुम्हाला काय अनुभव येतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण हेच विचारांची आदानप्रदान म्हणजेच तर आपलं जीवन आहे, नाही का? बाहेर रांगोळी काढून झाल्यानंतर, उंबरा पूजन झाल्यानंतर मी अभिषेकाची तयारी केली. कारण आज कार्तिक एकादशी आहे आणि कार्तिक एकादशीला भगवान विष्णूंची खूप मोठी सेवा करण्याचा योग असतो. कारण ती कथा जी आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी ना, अभिषेकासाठी लागणारं सगळं साहित्य, पंचामृत, पाणी, फुलं, तुळशीची पानं मी काढून ठेवलेली, बाळकृष्णासाठी सुंदर असा पोशाख आणि तुपाचे दिवे, तेलाच्या समया, ह्या सगळ्या मी आधीच सगळ्या रेडी करून ठेवलेल्या. कारण 100 वेळा उठायला लागत नाही. एकाच वेळेला सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित ऑर्गनाईज केल्या ना की आपल्यावरती पण ताण येत नाही. त्यामुळे असं छान मी पूजेचं ताट तयार केलं आणि सुरुवात केली पूजेला. तर फार असं काही मोठं तामझाम मी केला नाही यावेळेला. कारण कसं आहे ना, कधी कधी काय होतं मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, ह्या व्हिडिओच्या नादामध्ये ना जो भाव असतो ना पूजेचा, तोच कुठेतरी हरवून जातो. त्यामुळे मी यावेळेला असं इथून पुढे की जे काही करायचं ना ते मनापासून करायचं आणि जास्त ना प्रेशर नाही घ्यायचं व्हिडिओ बनवायचा आहे. कारण मला दिवाळीला वगैरे किंवा नवरात्रीमध्ये असंच झालं आणि मला व्हिडिओज नाही पोस्ट करता आले. असं नाही झालं पाहिजे. आपण जे करतो हे इतरांपर्यंत पोचायलाही हवं. आपण यूट्यूब चालू केलंय तर आपण जे काही करतोय ते सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोचायला हवं. आणि त्याचबरोबर ना त्या कोणत्याही कामाचं दडपण येता कामा नये, हे मी आता मनाशी एकदम पक्क ठरवलंय. त्यामुळे गोष्टी इझिली सगळ्या करण्याचा मी प्रयत्न केला. तर चला आता आपण जाणून घेऊया कार्तिक एकादशीचं महत्त्व. विष्णू पुराणानुसार कार्तिक एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण त्यापूर्वी आपण थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घेऊया. आषाढी एकादशीला भगवान विष्णू समस्त सृष्टीचा कारभार महादेवांकडे सोपवून क्षीरसमुद्रात योगनिद्रेसाठी जातात आणि चातुर्मासाला प्रारंभ होतो. आणि ह्याच चातुर्मासाची सांगता होते कार्तिक एकादशीला. कार्तिक एकादशीला भगवान विष्णू त्यांच्या योगनिद्रेतनं उठतात आणि सृष्टीचा कारभार महादेवांकडनं परत घेतात. आणि म्हणूनच या एकादशीला देव उठणी एकादशी, प्रबोधिनी एकादशी किंवा बोधनी एकादशी असंही म्हणतात. या एकादशीचे व्रत केल्याने भक्तांच्या पापांचा नाश होतो, तसेच त्यांना सांसारिक सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. असे म्हणतात, या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी म्हणजेच वैकुंठात स्थान मिळते. कार्तिक एकादशीच्या दिवशी वारकरी संप्रदायातील लोक म्हणजेच वैष्णवपंथीय लोक 1 दिवसाचे व्रत करतात आणि त्या ठिकाणी पूजा अर्चना करतात. पंढरपूरला खूप मोठा याचा उत्साह पार पडतो. त्याचबरोबर तुलसी विवाहाची सुरुवात सुद्धा ह्याच दिवसापासून होते. कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह आपण करू शकतो आणि त्यानंतर लगीन सराईचे दिवस चालू होतात. किती सुंदर आहे की नाही. आपल्या हिंदू सणांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं महत्त्व आहे, इतक्या सगळ्या कथा आहेत. खरंच खूप अभिमान वाटतो की हिंदू धर्मात जन्म घेतल्याचा. अशा प्रकारे आजचा दिवस आनंदाने साजरा केला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.